हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज ना आपण छान अशी रेसिपी करणार आहोत। एकदम झटकीपट पण होते आणि आपण ही रेसिपी ब्रेकफास्ट साठी करू शकतो। तर ती रेसिपी म्हणजे आपला मेदू वडा। तर मेदू वडा सर्वांनाच आवडतो ना। तर त्यासाठी ना मी इथे उडीद डाळ 4 ते 5 घंटे छान अशी भिजून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि अद्रक आणि जिरं, हळद हे सगळं टाकून घेतलं आहे। त्यानंतर आपण याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता बारीक पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलं। आता आपण छान असे हे पीठ फेटून घेणार आहोत। म्हणजे ना जेवढं चांगलं आपण हे पीठ फेटून घेऊ ना तेवढं पीठ हलकं होतं, म्हणजे आपले मेदू वडे एकदम छान होऊन जातात। आणि एका बाउल मध्ये ना मी पाणी घेतलं, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये ना मी थोडंसं पीठ यामध्ये सोडून बघत आहे। तुम्ही बघू शकता हे पीठ ना वरती पाण्यातच तरंगत आहे, म्हणजे आपलं पीठ एकदम छान झालेलं आहे मेदू वडे करण्यासाठी। एक मोठा साईजचा बारीक कांदा मी कट करून घेतला, तो यामध्ये मी ऍड करून घेत आहे। आणि थोडेसे यामध्ये मी जिरेही टाकून घेते। छान असे याला मिक्स करून घेऊ। आणि तेलही मी तापायला ठेवून दिलेलं आहे। मेदू वड्यासाठी ना तेल एकदम छान असं कडकडीत तापलं पाहिजे। तर मी अशा प्रकारे मेदू वडा तयार करून घेत आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं पाणी लावायचं आहे चमच्याला, म्हणजे आपण मेदू वडा त्यावरती बनवल्यावर ते पटकन तेलामध्ये पडून जातो। तर मी पटपट असे मेदू वडे तयार करून घेतले। तर छानपैकी मी तळून पण घेतले आहे, तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले होते आणि त्याला कुठल्याही प्रकारचं तेल राहिलेलं नव्हतं, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा।